बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण प्रेक्षकांनो पाहणार आहोत. त्या घरमालकाने अचानकच घर नाकारल्याने अवनीला संशय येतो तो राजावरती. पण राजा त्या घरमालकाच्या समोर अवनीला उभं करून खरं खोटं करतो. आधीच राजाने धमकवल्यामुळे तो घरमालक राजाने जी पोट्टी पडवली होती तेच अवनीच्या समोर बोलून मोकळा होतो. आणि शेवटी राजा आपल्या घरी अवनीला परत घेऊनच येतो. घरामध्ये त्याने अवनीला परत नेल्यानंतर घरातील सुद्धा सर्वजण खूप खुश होतात. सुलवात्या आणि दत्ता काकाचा इतका जळफळाट होतो. पण त्यातच एक खूप छान गोष्ट घडणार आहे प्रेक्षकांनो. राजा अवनीच्या आयुष्यात खूप गोड ट्विस्ट येणार आहे. आता तो काय असेल ते तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला कळेल. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावी लागेल. तर नक्की बघा. आणि मागचे 2-3 ट्विस्ट मी जसे टाकले होते अगदी तसेच घडतात. त्यामुळे प्रेक्षकांनो पुढील ट्विस्ट आपल्या चॅनलवरती बघत राहा. आणि भाग कसा वाटतोय ते प्लीज कमेंट करत चला. तर होतं असं की अचानकच त्या घरमालकाने घर नाकारलेलं असतं. अवनीला राजावरती संशय येतो. त्यावर राजा तिला विचारतो की मी काय केलं? मी तर गुपचूप इथे बाजूला उभा होतो. तुम्ही माझ्यावर संशय घेताय का? अहो पण तुम्हीच घर पाहिल्याचं आम्हाला येऊन सांगितलं होतं ना, मला आणि यशोदाला. तेव्हाच मला कळलं की तुम्ही घर जाऊन पाहिले म्हणून. आणि आता तुमच्यासमोरच तुम्हीच त्या रिक्षावाल्याला पत्ता दिला आणि आम्ही तुमच्यासोबतच आलो आहे की आत्ता. मग माझ्यावरती संशय का घेताय? मी काय केलं आहे? अवनी त्याला विचारते की नक्की तू काही केलं नाही आहेस ना? कारण काल मी जाते असं कळल्यानंतर तुझा चेहरा पडला होता. तू टेन्शनमध्ये दिसत होता. पण आज सकाळपासून तू इतका खुश का दिसतोयस? मला असं वाटतंय की तूच काहीतरी केलं आहे. तू त्या मालकाला काही बोललायस का? त्यावर राजा स्पष्टीकरण देतो की तुम्ही समोर पाहिलं की नाही? अहो तुम्ही बघितलेलं घर कुठं आहे हे सुद्धा मला माहीत नाही. आणि मी आधी कसं जाऊन बोलणार आहे? त्यावर अवनी विचारते की मग काय सकाळपासून तू खुश दिसतोयस? त्यावर राजा वैतागतो की अहो खुश आहे म्हणजे? वाईट वाटण्यासारखं इथे काहीच घडलेलं नाही आहे. तुम्ही घर शोधत होतात, घर मिळालं. जाते म्हणून निघाला तेवढंच ना? काय मॅडम अहो तुमचं काय चाललं आहे मला कळतच नाही आहे. घर पाहू नका, आमच्याच इथे राहा म्हटलं तरी पण रागवता. बरं तुम्ही विचारल्यासारखं घर तुम्हाला मिळाले, आता आनंदाने जाऊन या म्हटलं तरी पण माझ्यावर संशय घेताय. मी नक्की करू काय? हे बघा आता असा संशयासोबत मला जगता येणार नाही आहे. आधीच माझ्यावर तुम्ही इतके सगळे आरोप केलेत. अजूनही माझ्यावर संशय आहे तुमचा? तुम्ही एक काम करा, चला आपण आज थेट जाऊन विचारूयाच. त्यावर अवनी म्हणते की त्याची काय गरज आहे? त्यावर राजा म्हणतो की नाही असं कसं? तुम्हाला संशय आला आहे ना, आता दूर तर झालाच पाहिजे. अवनी विचारते की आणि त्यासाठी तू काय करणार आहेस? त्यावर राजा म्हणतो की काय म्हणजे? त्या घरमालकाला जाऊन विचारूया ना, अचानकच घर द्यायला नकार का देत आहे म्हणून. म्हणजे माझा या सगळ्याशी काहीही संबंध नाही आहे हे तेव्हाच तुम्हाला पटेल. अवनी म्हणत असते की त्याची काहीच गरज नाही आहे. पण राजा अवनीचा हात पकडतो आणि तिला खेचत घेऊन जातो. राजा विचारतो की कुठलं घर आहे नेमकं इथलं? अवनी बोट करून दाखवते. राजा विचारतो की हे का? बरं चला. अवनी सांगते की अरे तिथे कुठे जातोयस? ते नाही, हे समोरचं घर आहे. आता जेव्हा राजा जातो आणि ते डोरबेल वाजवतो त्यावेळेला तो घाबरल्याचं नाटक करतो. कारण ती डोरबेल कुत्र्याच्या आवाजाची असते ना. आता खिडकीतून तो घरमालक राजा अवनीला एकत्र पाहतो आणि त्याला भीतीच बसते की. तो विचार करतो की हा परत का आला इथे तिला घेऊन. आता जेव्हा तो घरमालक दरवाजा उघडतो त्यावर राजा त्याला विचारतो, काल यांनी तुम्हाला घरासाठी ॲडव्हान्स दिला होता ना, आणि आज अचानक देणार नाही म्हणताय, याचा काय अर्थ आहे सर? त्यावर त्या घरमालकाला काय कारण द्यावं सुचत नाही. तो म्हणतो की पण घर देण्याची माझी इच्छाच नाही आहे आता. म्हणजे माझं विचार मी बदललेत. आता मुलींसाठी नाही तर स्पेशली बॅचलर्स मुलांसाठी हे घर ठेवलं आहे मी. त्यावर राजा त्याला ओरडतो की हे बघा, तुम्ही आधीच ठरवून बोर्ड लावायचा होता ना सर. नाही म्हणजे बॅग वगैरे घेऊन आता राहायला येताना असं म्हणताय, असं कसं काय चालेल? मनातच तो आता घाबरतो की अरे तू तरी येऊन मला दमदाटी केली होती ना, देऊ नका म्हणून सांगणारा तूच होता. आणि आता तुझ्या स्वतःच्या बायकोसमोर चांगल्या माणसासारखा येऊन बोलतो. त्यावर राजा विचारतो की हे घर नाही तर दुसरं घर पाहू.
अवनी तिथेच असते. राजा त्या घरमालकाला म्हणतो की घरमालकासमोर म्हणतो की अच्छा, म्हणजे तुमचा अजून माझ्यावर विश्वास बसला नाही आहे. दादा, तुम्ही सांगा. यांना असा संशय येतो आहे की माझ्यामुळेच तुम्ही घर देत नाही आहात. तुम्हीच सांगा सर, तुम्ही माझ्यामुळे घर देत नाही आहात का? सांगा ना सर. नाहीतर मी काय तुम्हाला धमकावलं आहे का? दमदाटी केली आहे का? त्यावर तो घरमालक सांगतो की तसं नाही आहे दादा, काहीच नाही आहे. राजा विचारतो की यापूर्वी तुम्ही मला कधी पाहिलं आहे का? तुम्हाला मी माहिती आहे का, मला तुम्ही माहिती आहे? त्यावर तो घाबरलेला घरमालक सांगतो की अरे तू कोण आहेस, मला माहितीच नाही आहे. अवनीला तो मुद्दाम विचारतो की कोण आहे हा, आणि कोणी, तुम्ही घेऊन कशासाठी आलात? त्यावर राजा म्हणतो की बघा मॅडम, बघताय ना, अरे ओळखत पण नाही ते मला, आणि तुम्ही उगाच माझ्यावर संशय घेताय. त्यावर तिथे अवनी स्वतः माफी मागते की सॉरी, आम्ही निघतो. त्यावर तो घरमालक विचारतो की हा तुमचा नवरा आहे का? फॉरेनला असतो तो. त्यावर अवनी घाबरते आणि म्हणते की नाही नाही नाही, चल राजा आपण जाऊयात. त्यावर राजा म्हणतो की 1 मिनिट, आणि त्या घरमालकाला तो अशी काय दमदाटी करतो. 1 मिनिट दादा, दिलेल्या शब्दापासून ना माघार घ्यायची नसते. उगाचच रोज रोज खोट्या गोष्टी बोलून आलेल्या भाडेकरूंना असं माघारी पाठवायचं नसतं. घर देतो म्हणून शब्द दिलेला असतो ना, मग पाळता पण आला पाहिजे तुमच्यासारख्यांना. तो घरमालक आता दरवाजा लावून आत जातो. राजाला राग येतो. अवनी सांगते की राजा चल ना इथून. त्यावर राजा म्हणतो की 1 मिनिट, अहो मॅडम, मी बरोबर तर विचारले ना, मग तुम्ही का घाबरताय? त्यावर अवनी राजासमोर मोठा बॉम्ब फोडते. अवनी राजाला खरं काय ते सांगते की अरे त्यांनी तुला काय प्रश्न विचारला होता की तू कोण आहेस? अरे माझं लग्न झालं आणि माझा नवरा फॉरेनरला राहतो, अशा काय काय थापा मारल्या होत्या मी. त्यावर राजा अवनीला आता कात्रीत पकडतो. तो विचारतो की अच्छा, म्हणजे तुम्ही सगळं खोटं बोलू शकता चांगल्यासाठी, मी एकट्यानेच खोटं बोलायचं नाही, हो ना? त्यावर अवनी म्हणते की म्हणजे तुझं खोटं आणि माझं खोटं एकच आहे का? त्यावर तो विचारतो की त्यात काय, खोटं बोलण्यात पण काय आता वेगवेगळे प्रकार असतात का? त्यावर अवनी सांगते की हे बघ राजा, तू विनाकारण खोटं बोलला, पण मी तशी नाही आहे. मी घर पाहायला गेले, गळ्यात त्यांनी माझं मंगळसूत्र पाहिलं होतं, ते काढायचं विसरले होते मी. त्यांनी पाहिल्यानंतर मला विचारलं ना लग्न झालं आहे का, त्यावेळेस मला जे सुचलं ते मी सांगून टाकलं. त्यावर राजा म्हणतो की वाह, मस्त, खूप छान पॉईंट आहे हा मॅडम. नाही म्हणजे एखाद्या समस्येतून सुटण्यासाठी ज्यावेळेस जे खोटं सुटेल ते सांगून टाकायचं, बरोबर ना? तसंच मी सुद्धा बोललो होते. मग माझंच काय, मलाच काय ते गुन्हेगारासारखं खोटा खोटा म्हणून किती बोललात तुम्ही? राजा अवनीला विचारतो की तुमचं लग्न तर झालेलं नाही आहे ना, हे तर एक खोटं लग्न आहे. मग तुम्ही तर सत्य सांगू शकले असतातच की हे कोणतंही खरं लग्न नाही आहे म्हणून खोटं लग्न आहे असं. अवनी विचारते की राजा, नक्की तुझी अडचण काय आहे? राजा म्हणतो की माझी काय अडचण असणार आहे, मला विचारावंसं वाटलं म्हणून बोललो. मी जे खोटं बोललो त्यावरून तुम्ही तर माझी चांगली शाळा घेतली होती, आणि आता मग खोटं तुम्ही बोललात, मी विचारलं तर माझ्यावरच रागवताय. कसला न्याय आहे मॅडम तुमचा? अवनी म्हणते की ठीक आहे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकते, पण नंतर तुला त्यावर पुन्हा काहीच बोलता येणार नाही, चालतंय ना? त्यावर राजा मान्य करतो की ठीक आहे, जाऊ दे, सोडा आता. तुम्ही खोटं बोलू शकता, मी बोलू शकत नाही, एवढंच ना? ठीक आहे, करतो मान्य. चला, जायचं आहे ना घरी? काय झालं आता, विचार कसला करताय? घरी न जाता दुसरीकडे कुठे जायचं आहे का? बोला मॅडम काहीतरी, काय झालं? अचानकच अवनी म्हणते की मी घरी नाही येते. राजा धक्क्याने विचारतो की येत नाही आहे म्हणजे म्हणजे तुम्ही दुसरीकडे कुठं काही घर बघून ठेवलं आहे का, आता तिकडे जायचं आहे का? अवनी सांगते की अरे तसं काहीच नाही आहे, मला नाही यायचं आहे. तो विचारतो की पण का? त्यावर अवनी म्हणते की मी निघते असं सांगून आले होते ना, पुन्हा यशदाच्या समोर कशी जाऊ? त्यावर राजा म्हणतो की आता त्यात काय झालं, चला मी बघून घेतो. अवनी तरीही हट्ट धरते की नको, मला घरीच यायचं नाही आहे. राजा विचारतो की ठीक आहे, यायचं नाही आहे ना, येऊच नका. मग पुढे काय करणार आहात? अवनी म्हणते की बघू, मी दुसरं काहीतरी बघून घेईन. राजा विचारतो की दुसरं मग काहीतरी म्हणजे?
नक्की काय करणार आहे? अवनी विचारते की मी तर यशोदाला सांगून आले होते ना की मी परत येणार नाही. आता त्यांच्यासमोर कशी जाऊन उभी राहू? राजा सांगतो की हे बघा, जशा आत्ता आहात ना तशाच. अहो परत गेलात तर का आलात म्हणून कोणी विचारणार नाही आहे. उलट सगळेच जण खुश होतील. चला जाऊया. अवनी विचार करते की नाही, पण यशोदा अ, पाण्याला आणि धनूला अण्णांना सगळं काही खरं सांगत असतील तर? त्यावर राजा विचारतो की काय सांगितलं असेल तर? अवनी म्हणते की अरे हेच सगळं की मी घरातून निघून का आले, कशासाठी हे सगळं. त्यावर राजा म्हणतो की तेवढं काही सांगितलं नसणार आहे, कारण आपल्याला येऊन एवढा वेळच झालेला नाही आहे. तरी अवनी म्हणते की मला नाही यायचं आहे, मी नाही येणार. त्यावर राजा अवनीची समजूत घालतो की हे बघा, तुमच्या घरच्यांसारखे आमच्या घरात कोणीही इगोइस्टिक नाही आहेत. का आलात, कशासाठी आलात असं कोणी तुम्हाला विचारणार नाही आहे. त्यामुळे गुपचूप चला. अहो चला मॅडम, मी सांगतोय ना. तरी अवनी अजून विचारते की खरंच म्हणजे माझं घर कॅन्सल होण्यामागे तुझा हात तर नव्हता ना राजा? राजा तिथे इतका वैतागतो की अहो मॅडम, अहो तुमच्याच समोर तर मालकाशी बोललो की मी. आता थांबा, मी एक कामच करतो. मीच तुम्हाला एक छोटंसं छानसं घर शोधून देतो. मग तुमचा माझा विश्वास बसतोय का ते बघूया. अवनी म्हणते की काही नको. माझ्यासाठी नोकरी शोधणं, घर शोधणं हे सगळं तुम्ही करायची काहीच गरज नाही आहे. बघून घेईन माझं मी. राजा आता एक रिक्षावाल्याला हाक मारून थांबवतो आणि अवनीला घेऊन तो घराकडे यायला निघतो. आता त्या रिक्षामध्ये इतकं गोड रोमॅन्टिक सॉन्ग लागलेलं असतं ना की राजाला आणखीनच आनंदाच्या उकळ्या फुटतात. कारण अवनी परत जाते ना त्याच्यासोबत. तोपर्यंत धन्या कॉलेजमधून परत आलेला असतो आणि तो येता क्षणी आधी तर अवनी कुठे विचारतो. यशोदा त्याला विचारतो की तू तर कॉलेजमध्ये हॉल तिकीट आणायला गेला होतास ना, हॉल तिकीट कुठे दाखव. त्यावर धन्या म्हणतो की आधी वहिनी कुठे आहेत ते सांग मला. यशोदा पण म्हणतो की मी हॉल तिकीट विचारतोय ते दाखव आधी. धन्या येतो आणि तो विचारतो की आता वहिनी निघून गेल्यात का? यशोदाचा आवाजच घशात अटकतो. तो विचारतो की निघून गेल्या? त्या कशा काय निघून जाऊ शकतात? कुठे जाणार आहेत त्या? त्यावर धन्या म्हणतो की पाण्यानं पाहिलं ना त्यांना बॅग घेऊन जाताना. आणि धन्या काय करतो की अवनीच्या रूममध्ये जातो आणि इकडे तिकडे पाहतो तर अवनीची एकही वस्तू दिसत नसते. त्यात बाहेर आत्या, दत्ता काका आनंद साजरा करत असतात की दांगटांची सून आता निघून गेली, ती काय घरी परतत नसते म्हणून. धन्या विचारतो की मी कॉलेजला गेल्यानंतर काही झालं होतं का? माझ्याशी तर इतक्या चांगल्या वागत बोलत होत्या, मग अचानक काय झालं? तो विचारतो की आत्या, दत्ता काका, अण्णा कोणी काही म्हणलंय का त्यांना? काय झालं नक्की? की राजादाने पुन्हा काहीतरी घोळ घातलाय. म्हणजे राजादावरती चिडून तर त्या गेल्या नाही आहेत ना? त्यावर तिथे पाण्या म्हणतो की एक मिनिट धान्या, अरे राजा त्यांच्यासोबतच गेला होता ना, मग त्याच्यावरती चिडणं शक्यच नाही आहे. आता दोघांचंही लक्ष जातं यशोदाकडे. दोघेही यशोदाला विचारतात की या घरात नक्कीच चाललंय काय, मला समजत नाही आहे. आता याचं उत्तर तूच द्यायचं आहे. पाण्या तिथे विचार करतो की लग्नाला इतके दिवस झाले तरी तो अजूनही एकटाच आपल्याच सोबत झोपतो. त्यांच्याशी बोलताना एखाद्या अनोळख्या माणसासारखं बोलतो. म्हणजे एकमेकांवरती प्रेम करून लग्न केलं असं म्हणतात ना, पण तसं तर मला अजिबात वाटत नाही. त्यात धान्या विचारतो की दादा, नक्कीच काहीतरी गडबड आहे ना? तू सुद्धा शांत उभा आहेस, नक्की काय झालं आहे नीट सांग ना. त्यावर धान्या विचारतो की पाण्यादा काहीतरी वेगळंच म्हणतोय. दादा ते सगळं खरं आहे का? आमच्यापासून तू काही लपवतोय का? सांग ना दादा, वहिनी खरंच घर सोडून गेली आहे का? परत येणार नाही आहेत का ते आता? अरे मी इतकं विचारतोय तू उत्तर का देत नाही आहेत? अचानकच धान्या तिथे रडायला लागतो. यशोदा पाण्याला काळजी वाटते. पाण्या त्याला ओरडतो की आता तुला रडायला काय झालं आहे? त्यावर धान्या सांगतो की वहिनी परत येतील की नाही माहीत नाही आहे. सकाळी त्या इतक्या आनंदात होत्या, इतक्या छान बोलल्या आणि आता यशोदादा पण काहीच सांगत पण नाही आहे. कसा शांत उभा आहे बघ. आता त्याचं हे रूप पाहून मला भीती वाटते. वहिनी परत येतील ना? सांग ना दादा, दादा प्लीज येतील ना? त्यावर आता पाण्या विचारतो की यशोदा, जर काही सत्य असेल लपवलेलं आमच्यापासून तर ते आत्ताच सांगून टाक. कसं आहे, हा धान्या जरा मूर्ख असेल, म्हणजे
तो तुझ्यावरती विश्वास ठेवतो खूप. पण मला खरं ऐकायचं आहे की वहिनी कुठं आहे त्या आणि त्या परत येणार आहेत की नाही. त्यावर यशोदा आता हिंमत करून बोलायला सुरुवात करतो की मी आत्ता जे काही सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला दुःख होईल. पण आत्ता जर नाही सांगितलं तर परत कधीच सांगू शकणार नाही. तोपर्यंत राजा अवनीला घेऊन घरी आलेला असतो. ज्या वेळेला राजा अवनीला घेऊन घरी येतो, आत्या आणि दत्ता काकाचं थोबाडच पडतं की असे काय 12 वाजलेले असतात ना त्यांच्या तोंडावरती. अवनीला पाहिल्यानंतर धन्या आनंदाने धावत जातो आणि विचारतो की वहिनी आल्या, तुम्ही कुठे गेला होतात आणि तुम्ही बॅग का घेऊन गेला होतात. पाण्याच्या गॅरेजमध्ये काम करणारा सांब्या त्याने सांगितलं होतं तुम्ही गेलात म्हणून. मी किती घाबरलो होतो. घरी येऊन विचारलं तर यशोदा पण काही बोलत नव्हता. अजूनही कसा बघतोय तो. मला खूप भीती वाटत होती. तुम्ही बॅग घेऊन कुठे गेला होतात. त्यावर राजा पचकन आता बोलून मोकळा होतो की अरे काय नाही रे, लग्न झाल्यापासून आम्ही कुठे फिरायलाच गेलो नव्हतो ना. मग घरात पण जास्तीचं बोर होत होतं, म्हणून विचार केला की कुठेतरी फिरून येऊयात. अरे पण पाऊस बघतोय का किती आहे बाहेर. अशा परिस्थितीत कुठे जाणार. मग विचार केला की नंतर कुठेतरी मोठ्या ट्रिपला जाऊयात आणि परत आलो. आता धान्या इतका उत्साही इतका आनंदात असतो की अवनीच्या हातातली बॅग पटकन घेऊन जात होतो. बाहेर आल्यावर तो विचारतो की यशोदा, अरे तू आम्हाला काहीतरी सांगणार होतात ना, मला आणि पानेदाला, की ऐकून आम्हाला दुःख होईल असं म्हणाला होतास. त्यावर पटकन राजा या गोष्टीचे सारवासारव करतो की अरे काय नाही, थांब थांब. अरे तूच काल म्हणत होतास ना की वहिनी रोज घरी असतात, कॉलेजमधून आलं की त्यांच्याशी बोलायला खूप छान वाटतं. अरे ते काय आहे, आम्ही घरातून बाहेर पडण्यापूर्वी यशोदाला सगळं काही सांगितलं होतं ना. म्हणजे अचानकच आम्ही ट्रिपचा प्लॅन केला होता. आम्ही जर घरातून थोडे दिवस गेलं तर घर रिकामं रिकामं वाटेल ना, आणि तुला पुन्हा करमणार पण नाही या नसतील तर. मग आता हे सगळं तुला कसं सांगायचं, यशोदा याचा विचार करत असेल. आता राजा त्याला हॉल तिकीट आणण्याच्या बहाण्यानं पाठवतो. आता अवनी आले म्हटल्यानंतर पाण्या पण त्याच्या कामाला निघून जातो. तिथे यशोदा चौकशी करतो की अरे जवळजवळ मी सत्य सांगणारच होतो, पण तुम्ही परत का आलात. घर मिळालं म्हणून गेला होतात ना, काय झालं. अवनी सांगते की यशोदा नाही मिळालं. कालपर्यंत घर देतो म्हणाले आणि आज गेल्यावर घर नाही असं सांगून टाकलं. यशोदा विचारतो की असं कसं. अवनी सांगते की मला पण माहीत नाही. अगदी ॲडव्हान्ससुद्धा देऊन आले होते. घर देऊ शकत नाही म्हणून काय काय तरी कारणं सांगू लागले ते लोक. त्यावर राजा पण म्हणतो की मी यांना सोडायला गेलो होतो आणि फोनवर बोलत होतो. इतक्यातच या परत पण आल्या. यशोदा पण आता संभ्रमात पडतो की ॲडव्हान्स घेऊन तो ॲडव्हान्स परत केला आणि घर पण दिलं नाही, असं कसं काय. अरे यशोदा, मी पण जाऊन त्यांच्याकडे चौकशी केली की घर का देत नाहीत म्हणून. अरे पण तोंडावर दरवाजा बंद केला रे त्या माणसाने. त्यावर यशोदा म्हणतो की जाऊ देत, तुम्ही एवढ्या मोठ्या घरच्या, शिकल्या सवरलेल्या, चांगल्या मोठ्या सुखी कुटुंबात वाढलेल्या, तुम्हाला या सगळ्याची सवय पण नाही आहे. प्रत्येकाकडे जाऊन घर आहे का विचारणं आणि त्यांनी नाही म्हणणं, हे सगळं सहन करायची तुम्हाला खरंच गरज नाही आहे. तुमच्यासाठी आम्ही सगळे आहोत ना, निदान आमच्यासाठी तरी तुम्ही इथे राहूच शकता की. आता राजाला पण इतकं बरं वाटतं. हे बघा, आरामात घर हळूहळू शोधूयात, तोपर्यंत तुम्हाला इथे शांततेत राहता तरी येईल. आणि हे पण घर तुमचंच आहे, आम्ही सांगितलं ना कितीदा तरी. उगाचच कुणाकडे जाऊन घर द्या म्हणून कशाला मागायचं ना. म्हणजे स्वतःला नका त्रास करून घेऊ, तुम्ही आनंदी राहा इथे. त्यानंतर रात्रीच्या वेळी राजा यशोदा दोघे एकत्र बसले असताना यशोदा तर तिथे राजालाच विचारतो की मला तुझ्यावरच संशय येतोय, तूच हे घर त्यांना मिळू दिलत नाही ना. त्यावर आता राजा सुरुवातीला खोटं बोलण्याचा प्रयत्न करतो की दादा, अरे मी असलं काहीच केलेलं नाही आहे, माझ्यावरती विश्वास ठेव. पण यशोदा राजाला पुरता ओळखू नये. आणि तसंही अवनी तर राजाचं प्रेम आहे ना, मग तो तिला कसं काय स्वतःपासून दूर जाऊ देईल. त्यावर यशोदा विचारतो की नक्कीच तू काहीतरी केलं आहे, मला माहिती आहे. काय केलं आहे सांग बरं. त्यावर राजा हसतो आणि म्हणतो की काय दादा, तू पण बरोबर ओळखतोस हा मला. तो मान्य करतो की हो, मीच केलं. दादा खरं सांगू का,
त्या माझ्या आयुष्यातून निघून जातील या भीतीने मी त्यांना थांबू का असा माझ्या मनात विचार आला. पण त्या थांबल्या असत्या का माझ्यासाठी? नसत्याच थांबल्या. अरे तिथे यशादा विचारतो की पण राजा, जर अवनीला हे सगळं कळलं तू केलंय तर तुझ्याबद्दल ती चुकीचा विचार नाही ना करणार? त्यावर राजा म्हणतो की वा, काय दादा तू पण. अरे माझ्यासाठी त्या किती महत्त्वाच्या आहेत. तू, अवनी मॅडम, तुमच्यासाठी मी इतकं खोटं बोललो, स्वतःचा त्रास सहन केला, एवढा मार खाल्ला, जखम करून घेतली, फक्त आनंदी राहाव्यात म्हणून. आणि हे सगळं तुम्हाला दिसतच नाही आहे. त्या माझ्याबद्दल काहीही विचार करू देत, पण मी त्यांना माझी बायको मानतो. त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र पण मी त्यांना बायको मानूनच बांधलं होतं. हे लग्न टिकायला हवं. आम्ही खूप आनंदाने अनेक वर्ष एकत्र राहायला पाहिजे असा विचार करूनच मी गळ्यात मंगळसूत्र बांधलं होतं. कोणत्याही कारणासाठी मी त्यांना असं एकटं नाही सोडू शकत दादा. अरे त्यांनी कितीही घरं शोधू देत स्वतःसाठी, पण एकही घर मी त्यांना कधी मिळू देणार नाही. त्यावर यशादा विचारतो की पण हे चुकीचं नाही आहे का राजा? राजा सांगतो की मी काय अवनीवरती बळजबरी करत नाही आहे किंवा त्यांना त्रासही देत नाही आहे. फक्त त्या इथे आपल्यासोबत, माझ्यासोबत इथे राहाव्यात एवढाच विचार करतोय. आता एवढं तरी मी करू शकतो की नाही दादा? दादा प्लीज समजून घे ना. त्यावर यशादा पण म्हणतो की तुम्ही दोघांनी वेगळं व्हावं असं मला अजिबात वाटत नाही आहे. उलट तुम्ही दोघांनी आनंदाने जगावं यासाठी मी प्रार्थना करतो देवाकडे रोज. पण आपल्या आनंदासाठी त्यांना कशाला उगाचच त्रास ना? त्यावर राजा म्हणतो की अरे दादा, इथे कोण त्यांना त्रास देतोय? तू स्वतः पाहतोयस ना किती शांततेत, किती आनंदात आहेत त्या इथे. मग आपल्याला दुसरं काय हवं आहे दादा? सोड ना, मी बघून घेतो की सगळं. आणि तिथे राजा आता त्याची शपथ घालतो यशोदाला. हे बघ यशोदा, तू मला पकडलं म्हणून मी खरं काय ते सांगितलं. आता मागच्यासारखी जाऊन चुगली करू नकोस म्हणजे झालं. म्हणजे त्यांच्याकडे जाऊन घर न मिळण्याचं कारण मी आहे हे अजिबात सांगू नकोस हा. नाहीतर या वेळेला मी तुला भाऊसुद्धा मारणार नाही, लक्षात ठेव. त्यावर यशोदाला पण हसू यायला लागतं. पण प्रेक्षकांनो इथे छान मजेदार किस्सा करतो हा. कारण राजा, पाण्या, धन्या, यशोदा सर्वजण एकत्रित झोपलेले असतात आणि त्यात अवनीही तिच्या रूममध्ये झोपलेली असते. राजा, धन्या फोन पाहत असताना अचानक अण्णाच येतात की तिथे. अण्णा राजाला असे काय ओरडतात की उठ. अरे काय रे यशा, हा इथे अजून कसा काय झोपलाय सांग? ए राजा, अरे तुला बोलतोय मी, उठ म्हणलं ना. राजा चिडतो की ओ रॉकीदर फादर, अहो जाऊन झोपा ना तुम्ही, आता कशाला मला उगाचच उठवताय? त्यावर अण्णा त्याला विचारतात की लग्न झालंय ना तुझं, मग तू इथे यांच्यासोबत का झोपलायस? जा ना तुझ्या रूममध्ये जाऊन झोप. आता राजाचा जीव खरं तर इतका खुश असतो ना तो मनातच हा. पण अण्णांनी स्वतःच राजाला दमदाटी केलेली असते. त्यात अण्णा फुल टू लट्टूही असतात हा. म्हणजे दारूच्या नशेत असतात तो प्रेक्षकांनो. त्यानंतर ना अण्णा स्वतः अवनीच्या दरवाजाची कडी वाजवतात. अवनी दरवाजा उघडून बाहेर येताना विचारते की काय झालं? त्यावर अवनीला तर विचारतात की तुमचं लग्न झालं आहे ना, मग हा इथे बाहेर यांच्यासोबत कसं काय झोपला? चल उठ, आतमध्ये जाऊन झोप चाचा तुझ्या रूममध्ये. त्यावर अवनी विचारते की पण का? त्यावर अण्णा विचारतात की अरे सुनबाई, अहो तुम्ही दोघे नवरा बायको आहात ना, मग तुम्ही इथे तो तिथे झोपला तर कसं दिसतं ते? अरे तुला सांगितलेलं कळत नाही का? आज जातो का? अण्णा ना राजाला असे काय दमदाटी करतात की राजा पटकन आपला अंथरूण पांघरून घेतो आणि थेट अवनीच्या रूममध्ये प्रवेश करतो. यामुळे अवनी इतकी गोंधळून जाते, इतकी बावरल्यासारखे होते ना, तिलाच काही कळत नाही. पण राजाला इतकं भारी वाटत असतं का? कारण हळूहळू त्यांचं नातं फुलतंय, बहरतंय. पण आता राजा अवनीच्या रूममध्ये किती वेळ टिकू शकेल ते तर तुम्हाला पुढील भागातच बघायला मिळेल प्रेक्षकांनो. त्यासाठी सबस्क्राईब